आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजून युती झालेली नाही। माझ्या आदेशाशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश। 6 तारखेपर्यंत मविया आणि वंचित युतीचा तिढा सुटलेला असेल, प्रकाश आंबेडकरांच्या मविया युतीबाबतच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। अमित शहा 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार। बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे परवानगी मागितली। 15 मार्चला पुढील सुनावणी। भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू। कल्याण डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। शिंदे, फडणवीस, अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांची बॅनरबाजी चर्चेत। मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीत 34 गावांच्या कर संदर्भात बैठक। पालिका आयुक्त विक्रम कुमारही बैठकीला उपस्थित राहणार। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास जनतेला माहिती असतं। सोशल मीडिया वापरावरील अजित पवार, रुपाली चाकणकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत उद्या कार्य अहवाल प्रसिद्ध करणार। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या दृष्टीनं आखणी सुरू। गोळीबाराप्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन। चिंचपाडा परिसरात विविध विकास कामांचं भूमिपूजन। सुलभा गायकवाड यांच्या राजकीय एंट्रीनं चर्चांना उधाण। सोलापूरच्या माढामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसेचे नेते बाबू वागसकरांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। बीडच्या किंचन नवले या तरुणानं दिली होती धमकी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या तरुणाकडून धमकी आणि या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती। मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मराठा बांधवांशी संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार। मुंबईतील सर्व पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार, तसंच कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा। यवतमाळच्या कळंब बसस्थानकावर 3 मद्यधुंद तरुणींचा राडा। नागरिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, तर दोघांना विनाकारण मारहाण केल्यानं संताप व्यक्त। अहमदनगरच्या निघोज ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाणी प्रकरणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप आणि बैठा सत्याग्रह। दिगंबर लाळगेंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माफी मागावी, कर्मचाऱ्यांची मागणी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेल्या आंदोलकांचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढला। तोंडी न देता अंमलबजावणीची खात्री करूनच माघारी फिरू, आंदोलनकर्त्यांची भूमिका। रत्नागिरीच्या बारसू सोलगाव ग्रामस्थांकडून महत्त्वाची घोषणा। निवडणुकीच्या जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधी भूमिका घेण्याचं आवाहन। मवियानं जाहीरनाम्यामध्ये भूमिका न घेतल्यास रिफायनरी संघटनेकडून उमेदवार उभा करणार। अमरावतीहून विशेष गाडीनं शेकडो भाविक अयोध्येला रवाना। खासदार नवनीत राणा यांनी गाडीला दाखवला हिरवा झेंडा। वाशिममध्ये पोलिओसाठी जिल्हा परिषदेकडून जनजागृती। पथनाट्याद्वारे पोलिओ डोस देण्याचं नागरिकांना आवाहन। भंडारा जिल्ह्याच्या सावरीमध्ये जलजीवन मिशनच्या कामानं ठिकठिकाणी शुद्ध पाण्याच्या
पाईपलाईन फुटल्यानं नाले आणि रस्ते जलमय, नळाला पाणी येत नसल्यानं नागरिक संतप्त, पंचायत समिती सदस्यांच्या पुढाकारानं टँकरनं पाणी पुरवठा. नंदुरबारमध्ये 1,81,00,000ची तांब्याची तार चोरणाऱ्या आरोपींना अटक, दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या समुद्रपूरमधील फरीदपूर भागात नैसर्गिक शेतीला प्राधान्य, मगन संग्रहालयाच्या वतीनं फरीदपूर महिला शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा. रत्नागिरीच्या गुहागर समुद्रात झेपावली 1,318 कासवांची पिलं, कासव संवर्धन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप. सांगलीमध्ये शासनाच्या 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन, विठ्ठलगीतं, भरतनाट्यम, लाठीकाठी तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या नृत्याविष्कारानं महोत्सवाची जल्लोषात सुरुवात. गोंदियाच्या श्रीनगरमध्ये घरफोडी प्रकरणी 3 अटकेत, घराचं कुलूप तोडून दागिन्यांची आणि पैशांची चोरी. बीडच्या शिरूर कासारमध्ये शेतकऱ्याच्या घरात 9.5 लाखांची चोरी करणारा अटकेत, राम चव्हाण असं आरोपीचं नाव, याआधी सुद्धा त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल. बीडच्या आष्टीतील चिंचाला गावात सैन्य दलातून निवृत्त झालेले जवान नवनाथ पोकळे यांची मिरवणूक, सर्व ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी. रत्नागिरीतील नवीन जेट्टीचं काम तात्काळ थांबवण्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे आदेश, जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे गेल्याचा आरोप झाल्यानं पुरातत्व विभागाकडून दखल. यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार, सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता. मार्च ते मे या 3 महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जाण्याचा अंदाज. मुंबई महापालिकेत कामगार आणि कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त, 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढ करण्याची मागणी, सध्याच्या भाड्यात टॅक्सीसाठी 4 आणि रिक्षासाठी 2 रुपये प्रति किलोमीटर भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव. पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर, पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येणार, प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. वाशिमच्या कारंजा आणि पोहामध्ये पावसामुळे मोठं नुकसान, 1,539 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका, गहू, हरभरा, टरबूज, संत्रा, ज्वारी आणि भाजीपाल्याचंही नुकसान. गोंदिया जिल्ह्यात यंदा भात पिकासह मका पिकाची शेती, 2,016 हेक्टरवर मकाची पेरणी तर 52,000 हेक्टरवर भात पिकाची पेरणी. गोंदिया जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे 80 लाख रुपये मिळाले, मात्र अजूनही 80 लाख रुपये शासनाकडे प्रलंबित. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात 54% पाणीसाठा उपलब्ध, तर जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 50%हून अधिक जलसाठा, त्यामुळे कोणत्याही भागात पाणी टंचाई नाही. परभणीतील गंगाखेड नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन, अनेक वर्षांपासूनची गंगाखेडकरांची मागणी पूर्ण. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सरदो या ठिकाणी शाकंभरी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन, भाविकांची मागणी पूर्ण, रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर. नागपूरच्या एम्समध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर होणार, 7 विभाग मिळून कॅन्सर रिसर्च सेंटरची स्थापना करणार, कॅन्सरवरील उपचार आणि संशोधनासाठी मोठी मदत होणार. भंडाऱ्यात आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 11 उद्योजकांकडून 192 कोटींचे करार, तर 514 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध. भंडाऱ्यात प्रथमच पार पडली गुंतवणूक परिषद. पुण्याच्या मावळमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपचं शक्ती प्रदर्शन, अनेक युवकांचा भाजप युवा मोर्चात प्रवेश. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनच्या 30% जागा रिक्त, दररोजच्या 1,801 लोकल फेऱ्यांचा अतिरिक्त ताण असल्याचं रेल्वे कर्मचारी संघटनेचं म्हणणं.